मल्याळम चित्रपट अट्टम द प्लेला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर कांतारा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। कांतारा या चित्रपटातील अभिनयासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला। Explores the ugly facades of society through a crime against one of the women performers in a theatre group, a play of empathy, love, jealousy, anger, remorse and quest to remain ahead. And the award for the best screenplay original also goes to Malayalam film Attam. I invite the director of the film Rishabh Shetty to receive the Golden Lotus. He also receives the award for the best actor in leading role. कांतारा एक दिल छू लेने वाली फिल्म जो दमदार तरीके से धार्मिक मान्यताओं के भीतर गहरी कहानी के माध्यम से दिलों को जोड़ती है और बंद विचारों की खिड़की भी खोलती है। ऋषभ शेट्टी जिन्हें सर्वश्रेष्ठ अभिनेता का पुरस्कार प्रदान किया जा रहा है और साथ ही कांतारा के निर्देशक के तौर पर भी ग्रहण किया पुरस्कार। Ladies and gentlemen, all great journeys begin with a debut. The Golden Lotus Award for the best debut film. Award now for the best popular film providing wholesome entertainment goes to Kannada film Kantara. Sri Vijay Kiragandur on behalf of Hombale Films LLP receiving the Golden। रेडियो सज्जनों, होम्बाले फिल्म्स के लिए ये दोहरी खुशी है क्योंकि फिल्म कांतारा और KGF 2 दोनों ही इनकी दोनों प्रोडक्शंस को मिले हैं दो राष्ट्रीय फिल्म पुरस्कार। And staying with Kantara, I invite the director of the film Rishabh Shetty to receive the Golden Lotus। तिरुचित्रंबलम या चित्रपटासाठी नित्या मेननला आणि कच्चा एक्सप्रेस या चित्रपटातील अभिनयासाठी मानसी पारेखला विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला। वारसा चित्रपटासाठी सचिन सूर्यवंशी यांना सर्वोत्कृष्ट कला संस्कृती पुरस्कार मिळाला आहे। अशोक राणे यांना आणखी एक मोहिंजोदरो या नॉन फीचर चित्रपटासाठी रजत कमळ पुरस्कार मिळाला आहे। ही युद्धकला जिवंत राहावी म्हणून काठीने सराव सुरू केला। The fascinating film Varsa highlights the traditional martial arts and the manner in which these skills are transferred through generations. महाराष्ट्र की संस्कृति को प्रदर्शित करती ये फिल्म वारसा। तर विशाल भारद्वाज यांना फुरसत या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार मिळाला आहे। मनोज वाजपेयी यांना गुलमोहर या चित्रपटातील अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला। याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा सन्मानही मिळाला आहे। मर्मर्स ऑफ द जंगल या साहिल वैद्य दिग्दर्शित माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट कथनाचा पुरस्कार मिळाला आहे। अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांना ऊंचाई या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तर पवन मल्होत्रा यांना फौजा या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला। या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री एल मुरुगनही उपस्थित होते।